मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप यांच्यात युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे भाजपने 227 वॉर्डांचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे। मुंबई भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीला आज सुरुवात झाली। 3 दिवस ही बैठक चालणार आहे। भाजप शिवसेनेमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा अपूर्ण असताना भाजपची मुंबई सर्व जागांवर उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। राज्यात आणि केंद्रात पारदर्शी कारभार करा असं सांगत भाजपच्या पारदर्शी अजेंड्याच्या मुद्द्यावर शिवसेनेनं पलटवार केलाय। राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला विरोधी पक्ष आणि पत्रकारांना आणून बसवा अशी मागणी शिवसेना आमदार अनिल परब यांनी केली आहे। नोटाबंदीचा निर्णय घेताना ही पारदर्शकता का बाळगली गेली नाही असा सवालही त्यांनी केलाय। दरम्यान युतीबाबत दुसरी बैठक दुपारी 1 वाजता विनोद तावडेंच्या शासकीय निवासस्थानी होईल। मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पारदर्शी कारभाराबाबत निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव एकत्रित घेतील असंही समजतंय। जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून औरंगाबादेत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा झाला। या ठिकाणी कार्यकर्त्यांसह नेत्यांची युती होऊ नये अशीच इच्छा असल्याचं चित्र बघायला मिळालं। युती झाली नाही तर भाजप भुईसपाट होईल याबाबत आमच्याकडे रिपोर्ट असल्याचं मंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय। तर आपला खरा प्रतिस्पर्धी भाजप आहे, त्यामुळे कामाला लागा आणि धनुष्यबाण निवडून आणा असं आवाहन खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलंय। अकोल्यात ऐन महापालिकेच्या तोंडावर शिवसेनेला जबरदस्त हादरा बसलाय। अकोल्याचे शिवसेनेचे उपमहापौर विनोद मापारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्या आकस्मिक निर्णयानं अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडून गेली आहे। गेल्या आठवड्याभरापासून शिवसेना भाजपत एकमेकांची नगरसेवक पळवापळवी सुरू आहे। याआधी शिवसेना नगरसेविका योगिता पावसाळे भाजपत तर भाजपच्या नम्रता मोहोड या नगरसेविकेनं शिवसेनेत प्रवेश केला। मात्र भाजपनं शिवसेनेला धोबी पछाड देत थेट उपमहापौर विनोद मापारी यांनाच भाजपात खेचलेला आहे। अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत भाजपच्या शहर कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे। मुंबईत राष्ट्रवादीने निवडणुकीचा पहिला महिला मेळावा घेत प्रचाराला सुरुवात केली। मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या डिड यू नोच्या संकल्पनेला यू शुड नो असं प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅम्पेनिंग सुरू केलं आहे। आम्ही जी मतं मागतोय ही फक्त विकासाच्या नावावर मागतोय की मुंबईसारखं जे शहर आहे जे या देशाची राज्याची तर राजधानी आहेच, पण देशाचं अतिशय सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक राजधानीचं शहर आहे। हे शहर कसं असावं, जे तुमच्या आणि माझ्या स्वप्नातलं शहर आहे, स्वच्छ असावं, रस्ते चांगले असावे, वीज पाणी सुखसोयी सुरक्षितता हे सगळे विषय अतिशय गंभीर आहेत। स्वच्छता कचऱ्याचा अतिशय गंभीर प्रश्न, त्याच्यामुळे हे सगळे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यात आम्हाला यश बऱ्यापैकी आधीच्या आमच्या जिथे सत्ता आहे तिथे चालले। त्यामुळे लोकांनी आम्हाला इथे एक संधी द्यावी लोकांची सेवा करण्यासाठी आणि मुंबई चांगली स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी हाच अजेंडा घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत। उल्हासनगर मनपा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं रिपाई आठवले गटाशी युती जाहीर केली। त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिवसेनेनं रिपाईच्या अन्य गटांशी युतीबाबत चर्चा सुरू केली आहे। त्यामुळे आठवले गटाव्यतिरिक्त अन्य गटांना रातोरात सोन्याचा भाव आलाय। भाजपनं रिपाईला 14 जागा दिल्या आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे। त्यामुळे शिवसेना भाजप यांच्या युतीबाबत सुरू असलेली चर्चा आता पूर्णपणे थांबली आहे। पुणे जिल्ह्यातल्या भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी तपास सुरू करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत। त्यामुळे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत। या प्रकरणी तक्रार दाखल आहे, त्यामुळे एमआयडीसी महसूल विभाग आणि पोलीस खात्यानं चौकशी आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता चौकशी सुरू करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवशी भाजप उमेदवार सतीश पत्की यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला आहे। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंसह भाजपचे अनेक नेते हजर होते। मोठी रॅली काढत भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सभा घेत सध्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यावरती टीकेचा भडीमार केला। मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी विद्यमान आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवार विक्रम काळे यांनी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल केला। गेली 5 वर्षे शिक्षकांसाठी काम केलं, त्यामुळे शिक्षक निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदल या 3 मोठ्या पक्षांची आघाडी जाहीर होण्याची शक्यता आहे. अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यास काँग्रेस तयार असल्याचे संकेत मिळत आहेत. शीला दीक्षित यांनीही तसा सूर लगावलाय. समाजवादी पार्टीशी आघाडी करण्यात काँग्रेस तयार असल्याचं दीक्षित यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं सायकलचं चिन्ह अखिलेश यादवांचंच असल्याचा निर्वाळा दिल्यावर ही आघाडी घोषित होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 100 जागा सोडण्याची तयारी अखिलेश गटानं केल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपला रामराम ठोकून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन नवज्योत सिंग सिद्धू पहिल्यांदाच पंजाबमध्ये दाखल झाले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सिद्धूचं जंगी स्वागत केलं. सिद्धू यांचा अमृतसरमध्ये जंगी रोड शो आयोजित करण्यात आला. सिद्धू याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पांढरवाडी इथे 6 महिन्यांपूर्वी वृक्षारोपण केलेल्या झाडांची कत्तल झाल्याचं उघडकीस आलंय. समाजकंटकांनी ही कत्तल केल्याचं बोललं जात असून ग्रामस्थांनी याचा संताप व्यक्त केलाय. या भागातील दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी सयाजी शिंदे यांनी पांढरवाडी गावासह इतर 6 गावात सुमारे 25,000 झाडं लावली होती. गेली 6 महिने गावकरी आणि ग्रामस्थांना या झाडांना टँकरनं पाणी पुरवठा केला. मात्र रात्री अंधारात काही समाजकंटकांनी कुऱ्हाडीनं शेकडो झाडं तोडली. ही दृश्य पाहून गावकरी आणि विद्यार्थी दुःखी झाले असून त्यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांना एवढं कष्ट घेतलं, खत पाणी घातलं, म्हणजे अतिशय त्याला म्हणजे पाणी नव्हतं तर त्याला टँकरनं पाणी घातलं. असं येता जाता वाटायचं की ही झाडं मोठे झाल्यावर किती छान वाटेल, हिरवळ सगळीकडे वाटायची. पण आता सकाळी आम्ही कॉलेजला जाताना बघतोय तर अतिशय वाईट वाटलं जेव्हा हे सगळी झाडं तोडताना बघितली. असं म्हणजे बघितलं असं डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं. लहान मुलांना जेवढं प्रेम दिलं तेवढं आम्ही झाडांना प्रेम दिलं, पण आता रात्री कोणी तोडली हे आम्हाला पण माहीत नाही आहे. खूप वाईट वाटतंय. झाडं म्हणजे आम्ही किती लय पाणी वगैरे घालायचो, पण आता काय कोणी तोडली काय माहीत नाही. ग्रामस्थांशी आणि जे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच तसेच गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहे यांच्याशी चर्चा केली असता आणि गोपनीय माहिती काढली असता असे निदर्शन झाले की सदरची जी झाडे तोडलेली आहेत ती झाडे तोडण्यामागे आप्पा मदने यांचा हात आहे. त्याच्या अनुषंगाने दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत. भारत एकटा शांततेच्या मार्गावर चालू शकत नाही, पाकिस्ताननंही तोच मार्ग धरायला हवा अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. नवी दिल्लीत आयोजित रायसिना डायलॉग कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिशा स्पष्ट करताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला टार्गेट केलं. पाकिस्तानशी चर्चा करण्याबाबत भारत सकारात्मक आहे, मात्र त्यांनी दहशतवादापासून फारकत घेणं ही अट आहे असं मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी चीनलाही अप्रत्यक्ष टोला लगावला. 2 सामर्थ्यशाली शेजाऱ्यांमध्ये मतभेद असणं स्वाभाविक आहे, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही असं सांगत भारतही चीनच्या बरोबरीचा असल्याचं मोदींनी अधोरेखित केलं. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे भारत मोदींच्या नेतृत्वात 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी तयार असल्याचं द्योतक आहे असं विधान रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केलंय. दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ते बोलत होते. धनाच्या निर्मितीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, कारण त्यातूनच संपत्तीचं वितरण होतं असंही अंबानी म्हणाले. यावेळी अंबानी यांनी मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचं जोरदार समर्थन केलंय. भारतातील शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याची गरजही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ब्रेक्झिटचा रोडमॅप जगासमोर ठेवला. गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वमतामध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूनं कौल आला होता. युनियनमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया ही पुढल्या 2 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं केली जाईल. एकाच फटक्यात सर्व संबंध तोडल्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मे यांनी स्पष्ट केलं. त्याचवेळी अन्य भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेसोबत द्विपक्षीय व्यापाराची बोलणी अगोदरच सुरू झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ब्रेक्झिटबाबत येणाऱ्या कोणत्याही कराराला ब्रिटिश संसदेची दोन्ही सभागृह संमती देतील असं मे म्हणाल्या. असल्या तरी खासदारांना मात्र अधिक चर्चेची अपेक्षा आहे. मे यांनी ब्रेक्झिटच्या चर्चेसाठी 12 कलमं समोर ठेवली आहेत. यामध्ये बाहेर पडल्यानंतरही युनियनसोबत करमुक्त व्यवहार सुरू राहावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. इस्रायली सैनिकांच्या गोळीबारात ठार झालेल्या पॅलेस्टाईनी नागरिकांच्या अंत्यविधीला वेस्ट बँकमध्ये हजारोंचा समुदाय जमला होता. सोमवारी तेकोआ इथे हिंसाचार उसळल्यानंतर इस्रायली बॉर्डर पोलिसांनी दंगलखोरांवर गोळ्या चालवल्या होत्या.
टर्कीच्या इस्तंबूलमध्ये नाईट क्लबमध्ये गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. हुरियत या स्थानिक वृत्तपत्रानं ही माहिती दिली आहे. नववर्ष स्वागताचा जल्लोष सुरू असताना झालेल्या या हल्ल्यात 39 जणांचा बळी गेला होता. तर तिकडे व्हॅटिकनमध्ये गायी, डुकरं, घोडे आणि अन्य प्राण्यांची सेंट पीटर स्क्वेअरमध्ये गर्दी झाली होती. प्राणीप्रेमी असलेले सेंट अँथोनी यांच्या स्मृतिदिनानिमित्त या मुक्या जनावरांना पोपचा आशीर्वाद देण्यासाठी आणलं गेलं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.